बापू मला सांगा, एवढं निसर्गाचे अतिवृष्टी झाली, सोयाबीन गेले, शासनाचं म्हणणं होतं की बाबा आम्ही 18,500 काहीतरी शेतकऱ्याला मदत देऊ, बरोबर आहे. आज दिवाळी संपली, आज भाऊबीज म्हणजे दिवाळी संपत आली, तरी शासनाची मदत आपल्या पुस्तकात काय पुचलेली नाही का? आले तुम्हाला 18,500 जी काही शासन म्हणलं होतं, आले का? नाही आले. तुमच्या पुस्तकावर आले का? नाही. शासन जे म्हणलं होतं 18,500 आम्ही मदत देऊ, ती काय दिलेली नाहीच. परत माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी गेल्या वर्षी जी काय आनंद शिधा म्हणून जी काही योजना चालू केली होती, त्याच्यामध्ये साखर असेल, रवा असेल, तेल असेल, जे काय असेल ते चालू केलेलं होतं. तसंच ती प्रथा याही वर्षी देखील चालू आहे. फक्त शासनाकडे देण्यासाठी फक्त आणि फक्त हायब्रिड राहिलेला आहे. हायब्रिड जे काय आता रेशन दुकानामध्ये जे आलेलं आहे, फक्त हायब्रिड आलेलं आहे. शासनाकडं तेल नाही, साखर नाही, रवा नाही आहे. शासनाचे आनंद शिधा चालू आहे, फक्त आलेला आहे हायब्रिड. म्हणजे शेतकरी तर वाईट दिवस आलेतच, पण आमच्या सोबत देखील शासनाचे प्रशासनाचे वाईट दिवस आलेले आहेत. ज्यावेळेस आपला शेतकरी धान्य पिकवतो, ज्यावेळेस टमाटे पिकवतो, कांदा पिकवतो, ज्यावेळेस आपला माल आपल्याला गरज असते की आपल्याला जास्त पैसे हवे, त्यावेळेस शासन तर आपल्या मालाला भाव देतच नाही. टमाटे वाटोळे देत, पण भाव काय भेटत नाही. मग तसं जर आज जर आमची परिस्थिती वाईट असेल, शासनानं आम्हाला मदत करायची, आम्हाला काय देते शासन? काय देते बापू? हायब्रिड. तुमच्या काळात तुम्ही हायब्रिड खाल्लेलं आहे, आता ते दिवस आहेत का? शासनानं आता हायब्रिड दिलं खायला शेतकऱ्याला दिवाळी गोड करण्यासाठी. म्हणजे किती वाईट दिवस आहेत, किती वाईट दिवस आहेत. ज्यावेळेस शेतकरी कष्ट करतो, आज शेतकऱ्याच्या रानात सोयाबीन राहिलेलं नाही. शेतकऱ्याला वाटत होतं की बाबा ही सोयाबीन विकून दिवाळी गोड करावी. शेतकऱ्याची दिवाळी तर झालीच नाही, पण दिवाळी गोड करण्यासाठी जे काय शासनाने द्यायला पाहिजे होतं आनंद शिधा म्हणून, शासनाने दिला हायब्रिड. काय दिलं? हायब्रिड. मग सांगा शेतकऱ्याने जगायचं कसं आणि पिकवायचं? जगायचं आता काय पिकवायचं सांगा?